नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वृद्धा हा संयमे संयुता संतोषेच जीवनम सुखम. मंडळी, वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिकांविषयी आपण म्हणतो तेव्हा संयम आणि संतोष हा त्यांच्याबरोबर असतो असं आपण गृहीत धरतो. पण जेव्हा असं आपण म्हणतो गृहीत धरलेलं आहे तेव्हा याची साथ जेव्हा असेल तेव्हा शांती आणि समाधानाची साथ सुद्धा नक्की त्यांच्याबरोबर असेल. पण मंडळी, एक गोष्ट लक्षामध्ये घ्यायला पाहिजे की समाजाच्या जडणघडणीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा हातभार हा मोलाचा असतो. पुढची पिढी घडवणं, त्यांच्यावर संस्कार करणं आणि त्यांना मार्गदर्शन करत वाट दाखवणं यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग हा मोलाचा असतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात, ज्येष्ठ नागरिक हे केवळ लाभार्थी नाहीत तर राष्ट्र विकासक आहेत. जेव्हा राष्ट्र विकासक असा आपण या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघतो मंडळी, तेव्हा प्रकर्षाने जाणवतो की आयुष्यातले चढ उतार, विविध टप्पे आणि अनुभवांची एक मोठी शिदोरी या मंडळींकडे असते, नाही का? आणि मग ज्येष्ठ म्हणून जेव्हा एका टप्प्यापाशी ते पोहोचतात तेव्हा तो सिंहावलोकन करण्याचा टप्पा आहे. या टप्प्यावर सगळं काही दिसतंय, समजतंय, पण या बरोबरीने वेगळं काहीतरी हवंय असंही वाटत असतं आणि आपण बरंच काही केले असं समाधान सुद्धा असतं. या टप्प्यावर सिंहावलोकन करत काय बघायला हवं, कुठे सतर्कता हवी, या सगळ्याविषयी आजच्या भागात. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे ज्येष्ठांसाठी ज्येष्ठांच्या सोबत. आणि या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी आपण एक असं व्यक्तिमत्व आमंत्रित केलेलं आहे की त्यांचं नाव हीच मोठी ओळख आहे. मुंबईच्या माजी महापौर, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, ज्येष्ठ विधितज्ञ माननीय निर्मला सामंत प्रभावळकर मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी हे नाव अतिशय परिचयाचं आहेच आहे. त्याचबरोबर आम्हा मुंबईकरांसाठी सुद्धा पहिल्या नागरिक महापौर म्हणून, महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून या सगळ्या पातळींवरती अतिशय जिव्हाळ्याचं असं हे व्यक्तिमत्व आहे. तरीही मॅडमची औपचारिक ओळख करून देते. त्या स्वतः मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून कार्यरत आहेत. याबरोबरीने कायद्याचं अध्यापन त्यांनी केलेलं आहे. सत्र न्यायालयामध्ये सरकारी वकील या नात्याने त्यांनी काम केलेलं आहे. मुंबई विधी सेवा प्राधिकरणाच्या त्या सदस्य आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या पूर्णकालीन आणि 100 वर्षाच्या इतिहासामधल्या पहिल्या महिला महापौर म्हणून त्यांचं योगदान आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या त्या 2 वेळा अध्यक्ष राहिलेल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्लीच्या माजी सदस्य आहेत. मुंबईत दादर प्रभादेवी इथे असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या 10 वर्ष मॅडम खजिनदार या नात्याने त्यांनी काम बघितलंय. सध्या ज्येष्ठ नागरिकांचं धोरण, त्यांचे कायदे, अंमलबजावणी, प्रशिक्षण, जनजागृती या संदर्भामध्ये त्यांचं मोठं काम सुरू आहे. भारत सरकारच्या वतीने रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या मुख्य कार्यवाह म्हणून त्या काम बघत आहेत. अर्थात मॅडमची ही थोडक्यात ओळख आहे. बोलण्याच्या ओघामध्ये त्यांच्या कामाचा आवाका आपल्या सगळ्यांपाशी पोहोचणार आहेच. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. ज्येष्ठांसाठी ज्येष्ठांसोबत असा आपला विषय आहे आणि मुंबईच्या माजी महापौर, ज्येष्ठ विधितज्ञ माननीय निर्मला सामंत प्रभावळकर मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतात. मॅडम, जेव्हा ज्येष्ठ नागरिक असं मी वारंवार म्हणते तेव्हा खूप काही करून वेगवेगळ्या टप्प्यांवर मंडळी आज थकलेली दिसतात. पण ज्येष्ठ नागरिक नेमकं कोणाला म्हणूया? हां, ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकाचं वय 60 वर्ष झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकाची जी व्याख्या आहे, जी कायद्यामध्ये आहे, ती त्या व्यक्तीला लागू होते. म्हणजे 60 इयर्स कंप्लीशन हे गरजेचं आहे. कायद्याच्या भाषेमध्ये सिनियर सिटीजन म्हणजे कोण? तर ज्यांनी वयाची 60 वर्ष पार केलेली आहेत ते ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजे हे कायदा असं म्हणतो या दृष्टिकोनातून आपण बोलणं आवश्यक आहे. यासाठी हा प्रश्न. बरोबर. आता मॅडम, असं होतं संरक्षण असं आपण म्हणतो तेव्हा कायद्याने काही विशेष संरक्षण कायदा आखलेला आहे, कसं आहे? हो, तुमचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कारण पालक आणि ज्येष्ठ नागरिक व त्यांचे संरक्षण असा हा 2007 रोजी केंद्राने हा कायदा ज्येष्ठ नागरिकांसाठी केला.
त्याचं कारण असं आहे की थोडंसं मी त्याचा बॅकग्राऊंड जर सांगितलेली तर आपल्या दर्शकांनाही त्याचं थोडंसं आणखीन माहिती कळेल की आपल्या भारताची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या आज 14 ते 15% ज्येष्ठ नागरिक आज भारतात आहेत, म्हणजे अर्थात महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे ही खूप मोठी लोकसंख्या आहे आणि काही कालानंतर ती जवळजवळ 20% होणार आहे. म्हणजे 1/4 लिटल थोडंसं कमी. हा जर एवढा मोठा, ज्याला आपण डेमोग्राफी म्हणतो, लोकसंख्या, ज्येष्ठ नागरिकांची डेमोग्राफी ही खूप वाढत आहे. त्याची अनेक कारणं आहेत. चांगली औषधं, जागरूकता, इतर अनेक बाबींमुळे लोकसंख्या वाढत आहे आणि म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी मग त्यांच्या प्रॉपर्टीचं संरक्षणाचं काय करायचं, ते निवृत्त झाल्यानंतर त्याची देखभाल कशी करायची, ते जर ज्येष्ठ होतील आणि वयामानाने जर ते कमकुवत होतील शारीरिक आणखीन मानसिकदृष्ट्या, तर मग काय करायचं, ह्या सगळ्या 4-5 महत्त्वाच्या बाबी ज्याला केंद्र शासनाच्या लक्षात आल्या, त्यांना असं वाटलं की केवळ 60 वर्षांना अबोव जे पालक असतील किंवा जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचं संरक्षण झालंच पाहिजे. आणि त्या संरक्षण होण्यासाठी हा कायदा 2007ला झाला, ज्याला इंग्रजीमध्ये मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ॲक्ट 2007 असं म्हटलं जातं. अच्छा, म्हणजे आयुर्मान वाढलेलं आहे आणि या वाढत्या आयुर्मानानुसार संरक्षण हे महत्त्वाचं आहे, हे ओघाने येतो. बरोबर. आता तुम्ही मेंटेनन्स आणि वेलफेअर असं म्हणताय किंवा प्रॉपर्टी विषयी आपण नकळतपणे त्या मुद्द्यापाशी येतोय मॅडम. जेव्हा मालमत्ता असा मुद्दा येतो तेव्हा मालमत्ता कोणी कोणाला द्यावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा येतो. पण ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सगळं काही मार्गी लागावं आणि सगळं काही सुरळीत असावं अशी काहीशी भावना आपल्याला दिसते आणि त्या भावनेतनं पटापटा सगळ्या गोष्टी वारसदारांना दिल्या जातात. या वारसदारांना देणं हा एक भाग झाला, पण एखाद्या टप्प्यावर जसं म्हणाला तसं आयुर्मान वाढलेलं आहे आणि पुन्हा काही गोष्टी परत घ्याव्याशा वाटल्या, हे असं काही घडतं का? कायद्यामध्ये यासाठी काही जागा असते का? हो, हा तुमचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या कार्यक्रमाचा जो स्पिरिट आहे, मूळ आत्मा किंवा जो गाभा आहे, ज्याचा आपल्याला प्रचार आणि प्रसार करायचा, तो नेमकी कायद्यामधली ही अतिशय महत्त्वाची आणि क्रांतिकारी प्रोव्हिजन आहे आणि ती महाराष्ट्रातल्या, देशातल्या सगळ्या नागरिकांना निदान कळली तरी पाहिजे. ज्यांना माहिती आहे ती चांगलीच गोष्ट आहे, परंतु असे बरेच जण आहेत की ज्यांना ही माहिती नाही आहे आणि त्यांना जे कळल्यानंतर ते आश्चर्य व्यक्त करतात, अरे वा, असा पण काही कायदा आहे का? ही खूप छान गोष्ट आहे आणि त्यासाठी ऑफकोर्स आमची संस्था प्रचार आणि प्रसार करते, ते आपण नंतर बोलूया. तर या कायद्याचं जे 23वा कलम आहे ते प्रत्येकाने लक्षात ठेवावं की MWPSC ॲक्ट 2007 जो आहे त्याच्यातलं 23 किंवा 23वा कलम आहे, हे असं सांगतं की ज्येष्ठ नागरिकाने त्यांच्या वारसांसाठी जर त्यांची संपत्ती कुठलीही मुव्हेबल आहे, इमुव्हेबल आहे, म्हणजे जमीन, जुमला, घर, दार, त्याचप्रमाणे डीमॅटमध्ये, स्टॉक एक्सचेंजमध्ये जर काही प्रॉपर्टी असेल तर, FDs असतील, सोनं, दागिने, जी त्यांची स्वतःच्या मालकीची आहे, ज्याच्यावर दुसऱ्या कोणाचा अधिकार नाही, ती स्वसंपादित आहे, इनहेरिटन्समधून त्यांना आलेली नाही पण त्यांनी ती कमवलेली आहे, तर अशा संपत्तीवर केवळ त्यांचाच अधिकार आहे. पण बऱ्याच वेळेला त्यांना असं वाटतं की अचानक मृत्यू आला किंवा अचानक काहीतरी झालं तर आपण आपल्या हयातीमध्ये आपण आपल्या मुलांना किंवा आपले जे बेनिफिशियरीज आहेत ते किंवा कोणालाही जर त्यांना असं वाटलं की दान करणं, हा माझा शब्द अतिशय महत्त्वाचा, गिफ्ट करणं, आणि दान हे नेहमी दान असतं, दिलेली वस्तू परत तुम्ही मागू शकत नाही, त्याच्यामुळे ती दान केली जाते. मग त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स करतात, त्या योगे ते दान होतं, किंवा गिफ्ट डीड ज्याला आपण बक्षीसपत्र म्हणतो, त्या योगे जर त्याने ती बेनिफिशरी, कोणी बेनिफिशरी, नातलग असू शकतात किंवा त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात ते जर ज्यांना ती मिळणार आहे असे जे कोणी असतील त्यांना जर त्याने दान केली असेल आणि ह्याची माहिती त्या व्यक्तीला असेल आणि दान केल्यानंतर जर डोनरनी केलं तर डोनीची जर वृत्ती बदलली आणि त्यांच्या मनामध्ये असं वाटलं की आता काम झालेलं आहे, आता ह्यांना बेदखल केलं तरी चालतं, ह्यांना घरातून बाहेर काढलं तरी चालतं, ह्यांची देखभाल नाही केली तरी चालतं, कारण आता संपत्ती आपल्याच नावावर आलेली आहे. तर म्हणून हा कायदा केलेला आहे की असं नाही आहे, हा एकमेव कायदा आपल्या देशातला आहे की अशा प्रकारे जर डोनरला कळलं की त्याच्या संपत्तीमधून त्याला बेदखल करत आहे, त्यांचं एल्डर अब्यूज होत आहे, त्यांची प्रतारणा होते,
त्यांना वृद्धाश्रमामध्ये जबरदस्ती टाकलं जातं किंवा त्यांना रस्त्यावर फेकलं जाते किंवा घरातल्या घरात त्यांच्याकडे एल्डर अब्यूज प्रतारणा होते असं जर त्या व्यक्तीच्या लक्षात आलं तर 23 कलमांतर्गत ते इकडे एक ट्रायब्युनल आहे त्याच्यावर आपण बोलतो तिकडे ते हे करू शकतात. साधं ॲप्लिकेशन करायचं असतं, त्याला वकिलाची गरज नाही, त्याला कोर्ट फी लागत नाही, फक्त ते डॉक्युमेंट द्यावे लागतात. परंतु त्या गिफ्ट डीडमध्ये असं लिहिलेलं असावं हे मी खास करून सांगते की हे मी कंडिशनल बक्षीसपत्र देत आहे की माझं जीवन असेपर्यंत या व्यक्तीने देखभाल करावी, माझं आरोग्य जे काय असेल ते मेंटेनन्सची ते जर नाही केलं तर हे बक्षीसपत्र मी परत घेतो अशी कृपया करून तुम्ही बक्षीसपत्रामध्ये जर लिहिलं तर तुम्हाला ह्या सेक्शनच्या अंतर्गत दान केलेली जमीन वारसांना होणार आहे फ्युचरमध्ये ती परत घेता येते. म्हणजे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य असं येतं ते म्हणजे हे रद्द केलेलं पुन्हा परत घेणं शक्य आहे मला, असं अशा अर्थाचं वाक्य हे कायदेशीर पद्धतीने असणं आवश्यक आहे नाही का? हो. आणि मी एक थोडंसं ॲड करते की सेक्शन 23 असं म्हणतं की जर गिफ्ट डीड केलं असेल आणि जर ती ज्याला म्हणतात ज्यांना देणगी दिलेली आहे त्या व्यक्तीने जर तसं वागलं नाही तर जे सब डिव्हिजनल ऑफिसर्स आहेत किंवा ट्रायब्युनल हेड आहेत ते असं सांगतात की ज्या वेळेला हे बक्षीसपत्र बनवलं त्यावेळेला त्या जी डोनर आहे त्याची त्यांनी फसवणूक केलेली आहे, जाणून बुजून त्यांना कोहर्शन केलेलं आहे किंवा त्यांना सांगण्यात नाही आलेलं आहे की अशा प्रकारे ते कॅन्सल करता येतं. म्हणून हे बक्षीसपत्र हे फ्रॉड आहे किंवा हे ॲब इनिशियो व्हॉइड आहे आणि असा अधिकार किंवा असा आदेश ट्रायब्युनल देतं, अनेक केसेसमध्ये दिलेले आहेत. परंतु त्याच्यासाठी एक प्रोसिजर आहे आणि त्यासाठी वकील लागत नाही, ट्रायब्युनल स्वतः तुम्हाला मदत करतं त्या बाबतीमध्ये. फक्त त्याच्यामध्ये सत्यता हवी आणि तशा प्रकारचे पुरावे हवेत. हे तुम्ही वारंवार म्हणताय की वकिलाची आवश्यकता नाही, कारण ह्या टप्प्यावरती पुन्हा आणखीन पैसे घालावेत की मॅडम सामान्य माणूस असं म्हणतो की कोर्टाची पायरी नको रे बाबा. मग असं म्हणत असताना या एका टप्प्यावरती आता आपण जाऊन बोलावं का, सांगावं का किंवा हे योग्य आहे का अयोग्य, अशी अनेक मानसिक द्वंद्व ज्येष्ठ नागरिकांच्या मनात असू शकतात. या बाबतीमध्ये कायद्याची मदत किंवा आपण एक कायदेतज्ञ म्हणून काय सांगू इच्छिता? ह्या बाबतीमध्ये 3 गोष्टी आहेत ह्या कायद्यामध्ये. एखादी व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन आहे. आता बघा ज्येष्ठ नागरिकांचे जवळजवळ हजारो रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन्स आहेत. त्यांनी हे काम दिलेलं आहे की ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या ऑर्गनायझेशननी सुद्धा एखादी व्यक्ती आहे ती खूप सिनियर सिटीजन झालेली आहे, त्यांना बोलता येत नाही, कधी ते अंधत्व आलेलं असतं, त्यांनी फिजिकली इनकेपेबल असतात किंवा ते त्यांची बाजू मांडत नाहीत किंवा त्यांना प्रतारणा होते हेही सुद्धा कधी कळत नाही पण दुसऱ्यांच्या ते लक्षात येतं. तर अशा वेळेला अधिकार दिलेले आहेत, NGOजना अधिकार दिलेले आहेत जे रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन ज्येष्ठांसाठी काम करतात. त्यांना मी सगळ्या ऑर्गनायझेशनना हे सांगू इच्छिते की जेवढ्या ऑर्गनायझेशन तुमच्या रजिस्टर झालेल्या आहेत ज्येष्ठांसाठी किंवा अदरवाईज असो तर तुम्ही हा एक महत्त्वाचा काउन्सलिंग आणि मेडिएशन आणि त्यांना हातभार लावणं, मदत देणं हे जरूर करावं कारण कायद्याने तुम्हाला तसे अधिकार दिलेले आहेत. दुसरं म्हणजे ट्रायब्युनल स्वतः सुमोटो ज्याला स्वयंप्रेरित हे दाखल करू शकतो, अधिकार दाखवू शकतो किंवा शेजारची कुठलीही व्यक्ती ज्यांना कळलेलं आहे की ह्या दादांचा की ह्या आईंचा किंवा या ज्येष्ठ नागरिकांची प्रतारणा होते तर ते सुद्धा एक सामाजिक भान राखून अशा प्रकारचं हे दाखल ॲप्लिकेशन, ह्याला आपण गुन्हा नाही म्हणत, हे टोटली सिव्हिल प्रोसिजर आहे आणि हा नागरिक कायदा आहे, हा क्राईम का क्रिमिनल ह्याच्यामध्ये मोडत नाही. म्हणजे असं म्हणता येईल की ती व्यक्ती स्वतः किंवा त्यांच्या वतीने कोणीही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे तक्रार किंवा याविषयी दाद मागायला जाऊ शकतात. मग आता हे दाद मागायचं आहे त्यावेळी त्यांचं नातं काय आहे किंवा अनाथालय असतात, ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रम असतात, तिथली व्यक्ती हे करू शकते मॅडम? हो, डेफिनेटली नक्कीच करू शकते. आणखीन जर वकील मंडळींना त्यांनी नाही सांगितलं पण एखादा वकील असेल त्यांनी सांगितलं की नाही मी यांची बाजू मांडेन आणि विनामूल्य एक व्हॉलेंटियर म्हणून मांडेन तर नक्कीच ते करू शकतात. पण वकील मंडळी म्हणून ह्यांच्याकडून मी पैसे घेईन तर मात्र ते अलाउड नाही. मुळात त्यांना पैसे मागायसाठीच त्यांनी हा अर्ज केलेला असतो आणि त्याच्यात वकिलाने जर पैसे मागितले तर त्या व्यक्तीने काय खायचं आणि काय प्यायचं किंवा कसं देखभाल करायची म्हणून शासनाने जाणून बुजून वकिलांना मनाई केले. पण एखादा वकील आहे ज्यांची स्वतःची सामाजिक संघटना आहे आणि ते व्हॉलेंटियर म्हणून
जर ते करत असतील तर काही नाही, पण त्यांनी वकालतनामा फाईल नाही करायचा त्याच्यासाठी. तर हा Just- महत्वाचा मुद्दा आहे की स्वयंसेवक म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये यायला हरकत नाही, बरोबर. कायदे तज्ञ म्हणून यायला हरकत नाही आणि मदत करण्यासाठी. बरोबर. आता मॅडम, जेव्हा मदत होऊ शकते असं आपण म्हणतो, तेव्हा असे कोणते कोणते मुद्दे आहेत, कुठल्या बाबी आहेत जिथं मदत मिळू शकते आणि कुठल्या कुठल्या मुद्द्यांसाठी हे ज्येष्ठ नागरिक मदत मागूही शकतात असं? हां, आता एक असं आहे की ज्येष्ठ नागरिक आहेत ते कोणाविरुद्ध दाद मागू शकतात, असे कोण आहेत की त्यांना बेदखल करू शकतात. तर या कायद्याअंतर्गत सेक्शन 4 मध्ये प्रौढ मुलगा, प्रौढ मुलगी त्या व्यक्तीची, त्याचप्रमाणे जर त्यांची नातवंड असतील जी प्रौढ आहेत, ज्यांनी 18 वर्ष पुढे केलेली आहेत आणि त्यांना त्यांच्या संपत्तीतले अधिकार मिळणार आहेत, अशी किंवा जी व्यक्ती त्या व्यक्तीचे नातलगसुद्धा नाही आहे परंतु त्यांनी गिफ्ट डीड केलेली आहे किंवा त्याने बक्षीसपत्र दिलेलं आहे किंवा त्यांच्या मृत्यूपश्चात ते वारस आहेत, ते बेनिफिशरीज असणार आहेत पण आजच ते सुद्धा लक्ष देत नाहीत, तर अशा सर्व व्यक्तींचा समावेश आहे जेणेकरून ही व्यक्ती ट्रायब्युनलकडे हे अधिकार मागू शकते. थोडंसं मी इथे अधिक सांगेन की आता 2019 मध्ये ह्या कायद्याची अमेंडमेंट झालेली आहे आणि ही अमेंडमेंट पार्लमेंटपुढे, लोकसभेपुढे पेंडिंग आहे. आमचा नेहमीच त्याच्यावर फोकस राहिला की ही अमेंडमेंट त्वरित लोकसभेमध्ये पास व्हावी आणि त्याच्यामध्ये ना खूप छान बदल करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये जावई सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत. बऱ्याच वेळेला पालक आहेत ते मुलींना संपत्ती देतात आणि कधी कधी मुलींची विवाहित मुलींची संपत्ती कधी कधी ती ऑटोमॅटिकली जावयाला जाते काही सर्कमस्टन्सेसमध्ये. तर जावई हे नाही सांगू शकत की मी माझ्या सासऱ्यांची देखभाल करणार नाही. पण 2019ची जी अमेंडमेंट आहे त्यामध्ये जावयांना सुद्धा त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. आता हे खूप महत्त्वाचं आहे. सर्वसमावेशक असा कायदा असतो म्हणतात, त्याचं हे उदाहरण आहे असं म्हणताय. पण या सगळ्याचा विचार करताना एक मुद्दा येतो, ते म्हणजे असं की ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही प्रयत्नशील आहोत असं सगळं तुम्ही म्हणत आहात. आम्ही म्हणजे नेमकं काय, तुमची संस्था काय करते याविषयी आम्हाला जाणून घ्यायला उत्सुकता आहे. हो, आमची संस्था ज्याला सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल चेंज CSSC जी संस्था मुंबईला वांद्र्यामध्ये आहे, BKCमध्ये आहे आणि त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारने एक नोडल एजन्सी म्हणून मान्यता दिलेली आहे आणि ती अशा काही संस्था आज देशामध्ये आहेत 10-11, त्यातल्या 2 संस्था ज्या आहेत त्या महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी आम्ही एक आहोत. नक्कीच आणखी जाणून घ्यायचे या संस्थेविषयी. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय तुमच्या परवानगीने, तो घेते. मंगला मालती चव्हाण आपल्याशी बोलतायत मुंबईहून. मालतीताई बोला. बोला, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, आमचा प्रश्न असा आहे की माझी फसवणूक करून घेतलेली खोली आहे, माझ्या वडिलांची फसवणूक केली आहे माणुसकीच्या नात्याने. मी जिकडे बोला, सलग बोला. बोलवले माणुसकीच्या नात्याने तिला दिली होती 8 दिवसासाठी, पण तिने ते परतच केली नाही, फसवलं आम्हाला. ती खोली आम्हाला आमची परत मिळेल का? मी त्याच्यासाठी पुष्कळ धडपडले. कोणाला दिली होती खोली म्हणताय? एक माणुसकीने आमच्या शेजार गावून आला त्याला दिली होती, पण त्याने माझ्या वडिलांना फसवलं आणि शेजारच्या माणसाला ती फसवणूक करून घेतली. बर, धन्यवाद. आणि त्यांनी फसवलं आम्हाला. बर, प्रश्न पोहोचलाय. त्यांचा प्रश्न मला कळलेला आहे, पण तो खूप वेग आहे. फक्त मी त्यांना एवढे 2-3 गोष्टी त्यांनी जरा तपासून पाहाव्या की त्या राहतात कुठे. म्हणजे जवळच त्यांनी कलेक्टरकडे तो अर्ज करू शकतात ज्या जिल्ह्यात त्या राहतात ते. त्यांच्या वडिलांच्या बाबतीमध्ये घडलेली ही घटना आणि हो, आणि त्यांचे वडील अर्थातच जर 60 वर्षाच्या पुढे असेल आणि त्यांच्या बाबतीत ही जर घटना घडलेली असेल तर नक्कीच ते दाद मागू शकतात. परंतु जसं मी सांगितलं की त्यांच्या वडिलांची जी खोली आहे ती त्यांच्या वडिलांना मिळाली असेल वारसा हक्काने तर ती करता येत नाही. त्यांच्या वडिलांनी ती जर विकत घेतली असेल आणि अशा वेळेला जर त्यांची फसवणूक शेजाऱ्यांनी केली असेल तर नक्कीच त्या दाद मागू शकतात. आणि तुम्ही सांगत आहात तसं टप्प्याटप्प्याने या विविध मुद्द्यांविषयी त्यांनी विचार करायला हरकत नाही. आणि हा कार्यक्रम जो आहे तो YouTube वरती सुद्धा उपलब्ध आहे. पुन्हा प्रक्षेपण सुद्धा रात्री 11 वाजता होतं. तर या सगळ्या माध्यमातून तुम्ही त्या मॅडम जे बारीक बारीक डिटेल्स सांगत आहात ते नोट डाऊन करून त्या अनुषंगाने पुढची प्रोसिजर कारवाई करू शकता.
मॅडम तुम्ही सांगत होता ते संस्थेविषयी कशा पद्धतीने काम चालतं आणि कशा प्रकारे आता फोन आला होता त्या व्यक्तीनं सुद्धा तुमच्या संस्थेमार्फत मदत मिळू शकते. हो, केंद्र शासनाची अशी एक इच्छा होती की प्रत्येक ठिकाणी ते पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे काही संस्थांची त्यांनी निवड केलेली आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 2 संस्था आहेत, त्यापैकी रिजनल रिसोर्स ट्रेनिंग सेंटर ही जी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट, ज्याला आपण सामाजिक न्याय आणि अधिकारता केंद्र शासनाची जी मिनिस्ट्री आहे, त्यांनी आम्हाला गेले 12 वर्ष आम्हाला हे अधिकार दिलेले आहेत की त्यांचे जे हे आहेत पॉलिसीज आहेत, बरं. नॅशनल पॉलिसी फॉर सिनियर सिटीझन, अच्छा. ही जी त्यांची पॉलिसी आहे, त्या पॉलिसी अंतर्गत जनजागृती अवेअरनेसचे कार्यक्रम सगळ्यांबरोबर घ्यावे, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांबरोबर घ्यावे, मुलांबरोबर घ्यावे, पोलीस अथॉरिटीज आहेत त्यांच्याबरोबर घ्यावे, त्याचप्रमाणे ट्रायब्युनल्स आहेत त्यांच्यावर घ्यावे आणि सगळ्यांबरोबर घ्यावे, जेणेकरून हे जे कायदे केलेले आहेत त्या कायद्याचे प्रसार आणि प्रचार होईल. आणि मुळामध्ये म्हणजे एल्डर अब्यूज किंवा वृद्धाश्रम आहेत त्यांच्या भेटी द्या. वृद्धाश्रमांमध्ये सुद्धा वृद्धांना योग्य वागणूक मिळते का, की तिथे सुद्धा त्यांची प्रतारणा होते, हा. अशा प्रकारचे. त्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की वृद्ध जे असतात त्यांना आरोग्य प्रशिक्षक चांगले मिळत नाहीत, तर ज्येष्ठांची रुग्णसेवा करणारे प्रशिक्षक चांगले मिळत नाहीत, तर जेरियाट्रिक केअर गिव्हर कोर्सेस सुरू करा, जेणेकरून वृद्धांना एक ज्याला म्हणतात ना ट्रेंड झालेले सेवक मिळतील. आणखी नोकऱ्यासुद्धा उपलब्ध होतील स्किल इंडिया खाली. असा खूप सुंदर ही अशी नॅशनल पॉलिसी आहे. आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी ज्या काही संस्था आहेत त्यापैकी एक संस्था महाराष्ट्रातली 2 संस्था, आमची एक संस्था आहे, ते हे कार्य करत आहे. मस्त. मॅडम संस्थेचं नाव आपण पुन्हा एकदा सांगूया जेणेकरून व्यक्तींना किंवा ऐकणाऱ्या प्रेक्षकांना जी मदत हवी असते त्यासाठी त्यांना त्याविषयी समजू शकेल. हो, आमची संस्था जर तुम्ही वेबसाईटवर जरी गेलात गव्हर्नमेंटच्या, जी मी नंतर देणार आहे, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटची वेबसाईटवर जरी गेलात तरी तुम्हाला आमच्या संस्थेचं नाव आणि आमच्या सगळ्यांचे पत्तेसुद्धा मिळतील. तरी परंतु मी पुन्हा एकदा सांगते, सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल चेंज म्हणजे सामाजिक बदल घडवणारी जी एक संस्था आहे ती, आणि त्याच्याखाली RRTC म्हणजे रिजनल रिसोर्स ट्रेनिंग सेंटर अशी ही आहे. आणि बँड्रामध्ये BKCला ही संस्था आहे. कुणालाही जर वाटलं की आमच्याशी संपर्क साधू शकतात, ज्येष्ठ नागरिक संघ आहेत किंवा ज्यांना काही अधिक मदत आहे, तर ते नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकतात. आणि तुम्ही जरी CSSC RRTC केले तरी आमची स्वतःची वेबसाईट आहे, त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला आमचं कॉन्टॅक्ट मिळू शकतो आणि हवी ती मदतीसाठी आणि तुम्ही हवी बोलू ती शकता. मदत मिळू शकते. नक्कीच. याविषयी आणखीन जाणून घ्यायचंय. छोटीशी विश्रांती घेतोय आम्ही, लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेक नंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत ज्येष्ठांसाठी ज्येष्ठांच्या बरोबर या अनुषंगाने, आणि मार्गदर्शन करतायत ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर मॅडम, मुंबईच्या माजी महापौर. मॅडम, जेव्हा आपण असं म्हणतो की वेगवेगळ्या टप्प्यांवरती ज्येष्ठांना मदत मिळू शकते, तेव्हा एक मुद्दा असा येतो की आता ही ज्येष्ठांना मदतीची गरज आहे याविषयी आपण बोललो मॅम, पण यातलीच उलटी बाजू जेव्हा होते की ज्येष्ठ वेगवेगळ्या पद्धतीने, ज्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे डॉमिनन्स, मानसिक पातळीवरती किंवा काय म्हणता येईल मालमत्ता या पद्धतीने डॉमिनेट करत असतील की बघ माझ्या हातामध्ये कायदा आहे मी असं करेन किंवा धमकावत असतील, तर त्या पातळीवरती तरुणांना 60 वर्षाच्या खालच्या मंडळींना काही कायद्याच्या मदतीने काही करता येऊ शकतं का? तरुणांनी किंवा ज्यांचं वय 60 नाही झालंय त्याने अजिबात ह्या बाबतीमध्ये घाबरायची गरज नाही. पण ज्याला केंद्र शासन कायदा बनवतो त्याला त्याचा दुरुपयोग सुद्धा होऊ नये ह्याची सुद्धा काळजी घेतं, आणि ती काळजी इथे घेतलेली आहे. त्या डेफिनेशनमध्येच असं दिलेलं आहे की कुठलीही ज्येष्ठ नागरिक व्यक्ती ज्यांना स्वतःचं इन्कम नाही आहे किंवा ते स्वतः काहीही कमवत नाही आहेत आणि त्यांची प्रतारणा कशा प्रकारे झालेली आहे हे जर बघितलं गेलं तरच त्यांना हा कायदा लागू पडतो.
फॉर एक्झाम्पल जर एखादी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, म्हणजे ज्याने आपण म्हणतो शासकीय सेवेतून निवृत्त झालेली व्यक्ती आहे आणि त्यांचं स्वतःची हे पेन्शन्स येत असतील, किंवा कुठल्याही चांगल्या कंपनीतून निवृत्त झालेली व्यक्ती आहे आणि त्यांना स्वतःचं एक अर्थार्जन आहे, त्याच्यासाठी त्यांना इकडे यायची गरज नाही. आणि जे ॲक्च्युली जे आदेश दिले जातात ना, ते 10,000चे आहेत. म्हणजे किमान त्या व्यक्तीला 10,000 रुपये तरी जी दुसरी व्यक्ती आहे, मुलं, जसं मी सांगितलं, प्रौढ मुलं, मुली, जावई, वारसदार आहेत, त्यांनी किमान, मग सगळ्यांनी मिळून जरी 2,000 कॉन्ट्रीब्यूट केले, त्यांना 4 मुलं आहेत तर प्रत्येक ह्याने 2,000, 1,500 मिळून जरी त्यांना कॉन्ट्रीब्यूट केले, आणि जर आई आणि वडिलांना सुद्धा सेपरेट, म्हणजे आई आणि वडील असे दोघं मिळून सुद्धा फाईल करू शकतात बरं. आणि असं नाही आहे की ते जिथे राहतात तिथेच ते केलं पाहिजे असं नाही. एखादी व्यक्ती राहत असेल, फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती बीडचं त्यांचं हे आणि सध्या मुलगा इकडे आहे, तर त्यांनी इथं येऊन पण करू शकतात. त्याच्यामुळे कॉग्निझन ज्याला म्हणतात ती ज्येष्ठ व्यक्ती कुठेही करू शकते. पण जसं तुम्ही सांगितलं की ह्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे का, तर काय होतं की ज्येष्ठ नागरिक ह्यांच्याकडून सुद्धा जर अशी चुकीची माहिती दिली आणि जर तहसीलदार किंवा ट्रायब्युनल कार्यालयांना ते लक्षात आलं की ही जी व्यक्ती आहे त्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे, तर तो अर्ज आहे तो निकाली काढला जातो. कारण समोरचा मुलगाच म्हणतो की बघा ना, त्यांच्याकडे ऑलरेडी जमीन आहे, सगळं त्यांच्या नावावर आहे आणि त्या मानाने माझ्याकडे काहीच नाही आहे, आणि माझ्याकडे पण माझी मुलं आहेत आणि त्यांच्यातून शाळा आहेत, माझ्याकडे पण खूप खर्च आहे. मी तुम्हाला एक कोविडच्या काळचं एक उत्तम उदाहरण देते. ज्याला आपल्याकडे कोविड संसर्ग होता 2019-20 असा जो 2 वर्षाचा कालावधी होता, त्याच्यामुळे भरपूर जे आहेत ते अर्ज आहेत ते ट्रायब्युनलकडे आले, न्याय प्राधिकरणाकडे आले. तेव्हा त्यांनी ज्याला समोरच्या पार्टीला बोलवलं, कारण काय होतं की प्रोसिजर आहे की एकदा 4 सेक्शन खाली अर्ज केला तर मग त्या समोरच्या पार्टीला बोलवलं जातं, संरक्षण अधिकारी असतात, रिकन्सिलेशन असतं, मिडिएशन असतं, दोन्ही समोरच्या पार्टीला सुद्धा टू बी हर्ड, म्हणजे त्यांचंही ऐकलं गेलं पाहिजे. एकतर्फी निर्णय ट्रायब्युनल देत नाही, समोरच्या पक्षाचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतलं जातं, ते व्हेरीफाय केले जातं. त्याच्यामध्ये प्रोटेक्शन अधिकारी असतात, ते अधिकारी दोन्ही बाजूंची बाजू ऐकून घेतात आणि मग स्वतःचं ज्युडिशियल माइंड वापरतात की खरं काय, खोटं काय, तथ्य काय. आणि जर त्यांना वाटलं की हा जो समोरची व्यक्ती आहे त्यांच्याकडे इन्कम नाही आहे, तर ते लिहून घेतात की आज माझी नोकरी गेली. कोविड काळात बऱ्याच लोकांची नोकरी गेली होती किंवा नोकरी होती पण त्यांना पगारच मिळत नव्हते. मग त्याने अंडरटेकिंग दिलं की ज्या वेळेला माझी नोकरी सुरू होईल किंवा त्याला मी नक्कीच रिट्रोस्पेक्टिव्हली जे काही माझं आहे थकीत ते मी परत करेन आणि जेवढे माझा पगार आहे त्याच्या अनुषंगाने करेन. जर 10,000 मेंटेनन्स असेल याला मला टोटल पगारच 10,000 मिळतोय, तर काही सगळा पगार ट्रायब्युनलने सांगत की ज्येष्ठांना द्या, त्यातला काही पोर्शन जो आहे तो त्यांना देण्याचे ऑर्डर्स काढू शकतात. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे उदाहरण सुद्धा अतिशय प्रातिनिधिक आहे की ह्या आयुष्यातल्या वास्तवदर्शी हे प्रश्न आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं कायदा हा सगळ्यांचा विचार करतो, नाही का मॅडम? हो हो. पुढचा फोन आहे, ॲडव्होकेट संदीप नायक आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. हॅलो. नमस्कार संदीपजी, प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की जे वृद्ध आहेत त्यांना त्यांना अन्याय होतो तिथपर्यंत ठीक आहे, पण ते मूकबधीर आहेत, बर, जे सध्या बोलू शकत नाहीत किंवा त्यांच्या वेदना परत पोहोचू शकत नाहीत, अशा लोकांसाठी काय हा कायदा काय करू शकतो? नेमका मुद्दा आहे मॅम. हां, आता ज्येष्ठ नागरिक मूकबधीर असतील किंवा ते अंध असतील म्हणून त्यांना कायदा वंचित ठेवतो असा प्रश्नच नाही आहे. जर ते मूकबधीर असतील तर त्यांची सुद्धा एक वेगळी पद्धत असते. व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत, स्वतः ते आहेत, ते खुणेने सांगू शकतात की हे असंच आहे, त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सांगू शकतात. सेक्शन 5च्या अंतर्गत मग त्यांना नोटीस इश्यू करते समोरच्या पार्टीला आणि एव्हिडन्स घेतला जातो. न्यायपालिकेसारखंच ते काम असतं. आणि जर त्या व्यक्ती जर असं कळलं की त्यांनी जो केलेला अर्ज आहे किंवा काही व्हॉलेंटरी वकील असतील त्यांनी पण सांगितलं हे मूकबधीर आहेत आणि आम्ही त्यांच्या वतीने करतो, मेडिकल सर्टिफिकेट देतील की ते बोलू शकत नाहीत पण हा अन्याय झालेला आहे. महत्त्वाचं आहे की अन्याय झाला आहे का किंवा त्यांना ह्या अंतर्गत ते
हे अर्ज करू शकतात का हे तपासून पाहिलं जातं. त्यांच्या फिजिकल डिसॅबिलिटीज आहेत त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा की हा कायदा सगळ्या प्रकारच्या डिसॅबिलिटीज ज्या असतील त्यांनासुद्धा हा लागू आहे. नक्कीच. म्हणजे असं म्हणता येईल की शारीरिक व्यंग किंवा व्याधी यामुळे काहीही अडचण येत नाही, पण कायदेशीर दरवाजे हे कायमच उघडे आहेत आणि दाद न्याय हा दोन्ही पक्षांचा विचार करून वास्तवदर्शी हा दिला जातो. आता असं होतं मॅडम की ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा बरेच ज्येष्ठ नागरिक हे सतत आयुष्यभर काही ना काही केलेलं असतं आणि आताही या टप्प्यावरती वयाचा आकडा सांगतो आहे तुम्ही ज्येष्ठ आहात, पण त्यांना कृतिशील राहण्याची हौस असते, आवड असते, शरीराची साथही असते, नवीन काही शिकायचं असतं, काही ना काही करायचं असतं. त्यांना कशा पद्धतीने कृतिशील राहणं त्या संदर्भामध्ये काही मदत मिळू शकते का, किंवा नवीन काहीतरी शिकावं आणि नवीन काही करावं अशी उर्मी असते. मग यांना संस्थेच्या मार्फत किंवा आपण काही मदत मार्गदर्शन करता का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण नेहमी म्हणतो एज इज जस्ट अ नंबर. जेव्हा तुम्ही जन्माला येता त्यावेळेला तो एखादं मूल 1 डे ओल्ड असतं, 1 मंथ ओल्ड असतं, 1 इयर ओल्ड असतं. म्हणजे जन्माला आल्यानंतर ओल्ड हा शब्द लागतोच. त्यामुळे ओल्ड एज इज जस्ट अ नंबर. तुम्ही 60 वर्षाचे जर भाग्यवान असणार तर होणारच, अतिशय भाग्यवान असणार तर तुम्ही 100 वर्षाचे होणार. याचा अर्थ तुम्ही समाजामधले बर्डन नाही आहात. यू आर नॉट अ बर्डन. म्हणून बऱ्याच वेळेला सिनियर सिटीजनकडे यंग मुलं किंवा तरुण बर्डन म्हणून बघतात, तर ते बर्डन न बघता ते ॲसेट म्हणून जर बघितलं आणि त्यांना ज्याला आपण सिल्वर इनिंग म्हणतो की त्यांचे जे रुपेरी केस आहेत ते खरं म्हटलं तर पॉझिटिव्ह साईन आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरच्या ज्या सुरकुत्या आहेत तो खूप मोठा एव्हिडन्स आहे की त्यांनी स्वतःच्यासाठी आणि फॅमिलीसाठी खूप काही केलेलं आहे आणि ते ज्ञानाचा भांडार आहेत. आणि त्या ज्ञानाचा भांडाराचा उपयोग समाजाने, देशाने, शिवाय छोट्या छोट्या कंपन्या आहेत त्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे एक पोर्टल आहे ते मी वाचून दाखवते, सॅक्रेड पोर्टल. आणि त्याच्यावर तुम्ही SACRED हे जर तुम्ही पोर्टल केलं तर सिनियर एबल सिटीजन्स फॉर रिएम्प्लॉयमेंट इन डिग्निटी असा हा एक पोर्टल आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, MSJEचा. त्याच्यावर जर केलं तर देवाणघेवाण आहे रिएम्प्लॉयमेंटची. त्याच्यामध्ये डोनर देणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत एम्प्लॉयमेंट त्यांचे डिटेल दिलेले असतात आणि ज्यांना काम करायचं आहे त्यांचे डिटेल दिलेले असतात. इतकं सुंदर पोर्टल गव्हर्नमेंट भारत सरकारने सेक्रेड नावाचं पोर्टल केलेलं आहे. ते तुम्ही नक्कीच ज्यांना टेक्निकल हे आहे माहिती आहे त्यांनी जरूर बघावं. किंवा त्यांची जी मुलं आहेत त्यांनी हे बघून त्यांच्या पालकांना त्याची मदत द्यावी. दुसरी गोष्ट म्हणजे आता हल्ली ज्येष्ठांविषयी समाजामध्ये खूप प्रकारचा अवेअरनेस वाढत आहे आणि एक प्रकारची म्हणजे दोन्ही गोष्टी होतात, निग्लेक्टही होत आहे आणि अवेअरनेस पण वाढत आहे आणि वेलफेअरही होत आहे. बऱ्याचशा खाजगी कंपन्या आहेत त्या हल्ली ज्येष्ठ नागरिकांना काही कामासाठी प्रिफर करतात. हे आम्ही बघितलेलं आहे. मोठ्या मोठ्या बँका आहेत, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत, कारण त्यांना पूर्णपणे वेतन द्यायची त्यांना ते परवडतं सुद्धा त्यांना इकॉनॉमिकली कंपन्यांना हल्ली ज्येष्ठ. जर मी डेटा त्या दिवशी बघितला तर डेटामध्ये असं काही स्टार्टअप्स आहेत आणि काही कंपन्या आहेत छोट्या छोट्या, त्यांनी सांगितलं की आम्हाला ज्येष्ठांना नोकरी देणं रिएम्प्लॉयमेंट करणं जास्त इकॉनॉमिकली बेनिफिशियल होतं, कारण त्यांनी ऑलरेडी पहिली इनिंग खेळलेली असते. दुसरं म्हणजे ते त्यांच्या ज्ञानाचा वापर करण्यासाठी तिथे आलेले असतात आणि ते खूप समंजस असतात. ज्येष्ठ नागरिक असतात ते खूप समंजस असतात, तरुणांशी ते हे करतात, लवकर मैत्री करतात आणि त्यांना हे काम करायची आवड असते. म्हणून ज्यांना रिएम्प्लॉयमेंट हवे त्यांनी जरूर करावी. 60 इज जस्ट अ नंबर. खरं म्हटलं तर कोणाला तरी कधीतरी रिटायर करायचं आहे म्हणून केंद्र शासनाने 60 हा हे केलं आहे. माझं तर म्हणणं आहे की 60 आणि 75 हा खूप ॲक्टिव्ह ग्रुप आहे, जो सगळ्यात बेस्ट ग्रुप आहे, जो रिएम्प्लॉयमेंटसाठी जास्ती योग्य आहे आणि समाजाला गायडन्स देण्यासाठी. तर नक्की तुम्ही त्यांचा फायदा घ्या. नक्कीच. घरात आणि घराच्या बाहेर सगळीकडे ऍक्टिव्ह दिसतात ही मंडळी. पुढचा फोन आहे, मंगल आपटे बोलतायत आपल्याशी पुण्याहून. नमस्कार मंगलताई. नमस्कार. मला असा विषय खूपच छान आहे. धन्यवाद. मला फक्त असं विचारायचं की ज्येष्ठ नागरिक ती बाई एखादी असेल तर मग त्यांच्या बाहेर गावी कुठेतरी असतात मुलं, मग त्या बाईला काहीतरी प्रॉब्लेम येतात, मग त्यावेळेला आपण तुम्ही मार्गदर्शन काय करू शकाल? किंवा तिला कायदे काढून काही माहिती नसतात किंवा कागदपत्र कुठले हवे, काय हवंय, तर मग ती बाई एकटी कुठे कशी जाऊ शकेल? धन्यवाद. वास्तवदर्शी मुद्दा.
हां, प्रश्न चांगला मांडलेला आहे. फक्त मी अगोदरचा जो प्रश्न होता की 75 पर्यंत, परंतु आता 75 नंतर तर मग मेंटल ज्याला म्हणतात मानसिक आरोग्य जर चांगलं असेल, अशी कुठलीही व्यक्ती जर ती 90 वर्षाची असेल, 95 वर्षाची असेल, ते सुद्धा केपेबल आहेत. हां. जर ते आपल्या भारतामध्येच आहे, पण तुम्ही अब्रॉड गेलात तर वयाच्या म्हणजे 95 वर्षी 96 वर्षी जर त्यांची मेमरी शाबित असेल तर ते प्रोफेसर असू शकतात. मानसिक आरोग्य जर ठीक असेल आणि शारीरिक आरोग्य जर चांगलं असेल तर कुठलाही ज्येष्ठ नागरिक हे रिएम्प्लॉयमेंट घेऊ शकतो. वा. एज कुड बी एनिथिंग. मस्त. आता मंगलताईंनी जो मगाशी प्रश्न विचारला की अशा काही बऱ्याच स्त्रिया असतील त्या एकट्या आहेत, बरोबर आहे. आज आपल्या देशामध्ये लाखो आणि करोडो लोक आहेत ते एकटी राहतात आणि त्यांना साथ देणारं कोणच नाही. त्याची जर संख्या मी इथे डेटा केला तर तो थोडासा डेटा वाईज प्रोग्राम व्हायला नको. तर अशा लोकांनी कुठं जायचं खरंय. हे खूपच महत्त्वाचं आहे. तर मी हा ॲडवाईस देईन की तिकडे लीगल एड सर्व्हिसेस सेंटर आहे, डिस्ट्रिक्ट लीगल एड सर्व्हिसेस अथॉरिटी आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. तिकडे ते जाऊ शकतात. ज्याला आपण कायदेशीर सेवा प्राधिकरण म्हणतो, ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतं. तिथे जाऊ शकतात. त्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊ शकतात. त्या आजूबाजूला ज्येष्ठ नागरिकांचे संघ आहेत तिकडे जाऊ शकतात आणि ते कलेक्टरकडे जाऊ शकतात, ट्रायब्युनलकडे सुद्धा जाऊ शकतात. अनेक सेवाभावी संस्था आहेत तिकडे ते जाऊ शकतात. जसं मी सांगितलं की आमची संस्था आहे, आमची संस्थासुद्धा जर अशा प्रकारे जर काही पत्रव्यवहार झाला तर आम्ही तिकडच्या लोकांना संपर्क साधून त्यांना मदत करू शकते. याशिवाय आता भरपूर हेल्पलाईन्स पण झालेल्या आहेत. केंद्राची हेल्पलाईन आहे, त्यानंतर स्वतःची शासनाची हेल्पलाईन आहे. ती जर हेल्पलाईननुसार नंबर टाकला तर त्याच्यावर नुसतं फोन जरी केला आणि त्यांची समस्या जरी सांगितली तर त्या हेल्पलाईनद्वारे त्यांना मदत मिळू शकते. नक्कीच मॅडम, तुम्ही सांगत होतात तसं की जेव्हा ह्या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्ही सुद्धा पोहोचू शकता प्रतिनिधींच्या मार्फत, मग हाच तो टप्पा आणि हीच ती वेळ. पुन्हा एकदा संस्थेविषयीचं नाव आणि वेबसाईटचा पत्ता आपण प्रेक्षकांना सांगूया. सेवाभावी संस्था आहे ही. हो मॅम. हो, आमच्या संस्थेचं नाव आहे सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज, अंडर ज्याला रिजनल रिसोर्स ट्रेनिंग सेंटर म्हणतात, RRTC. आणि ही बांद्र्याला BKC इथे संस्था आहे. थोड्या वेळाने मी ऑलरेडी दूरदर्शनच्या तर्फे आमची वेबसाईट हे आहे आणि पत्ता आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती आपल्याला दिसेल. स्क्रीनवरती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि याशिवाय केंद्राची पण स्वतःची वेबसाईट आहे, ती पण आम्ही देऊ. आणि त्याच्यामध्ये केंद्राची स्वतःची हेल्पलाईनसुद्धा आहे, तीसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही संपर्क साधू शकता. नक्कीच याविषयी आणखीन जाणून घ्यायचंय. माननीय निर्मला सामंत प्रभावळकर मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतात. थोडीशी विश्रांती घेऊया आणि लगेच येऊया. बघत रहा आपली वाहिनी, सह्याद्री वाहिनी. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर मॅडम आणि त्या आपल्याला मार्गदर्शन करतायत. ते म्हणजे ज्येष्ठांसाठी ज्येष्ठांबरोबर कशा पद्धतीने आपण कृतीशील राहू शकतो याविषयी. मॅडम, ब्रेक घेण्यापूर्वी जे विविध प्रश्न आले त्यामध्ये एक मुद्दा महत्त्वाचा होता की एकट्या राहणारा, आज आपल्या कार्यप्रणालीमुळे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा अशी आपली अवस्था असते. मग या पार्श्वभूमीवरती ज्येष्ठ नागरिकांना एकटं राहणं हे अपरिहार्य होतं सुद्धा. मग या पार्श्वभूमीवर मदत कशी मिळावी हा मुद्दा आपण जेव्हा सोडवतो तेव्हा आजची गृहरचना ही वेगळी आहे. जेव्हा वेगवेगळ्या पातळीवर बिल्डिंग विकासक जे असतात, बिल्डर्स दिसतात आपल्याला, त्यांना काही तुम्ही सांगू इच्छिता का की कशा पद्धतीची घरं असावी जेणेकरून या ज्येष्ठांना त्यामध्ये सामावून घेता येऊ शकेल, युवा पिढीला आपल्या कार्यप्रणालीकडे लक्ष देता येईल, कशा पद्धतीने हा समन्वय साधता येऊ शकेल गृहरचनेच्या माध्यमातून? हल्ली आपण जर बघितलं तर बरेचसे सिनियर सिटीजन्स आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि ज्यांची मुलं बाहेरगावी राहतात. अशा लोकांना असं वाटतं की नवीन जे अशा लोकांना वाटतं की आम्ही वृद्धाश्रमांमध्ये व्हॉलंटरीली जावं. तर चांगले वृद्धाश्रम जे आहेत, ज्याला ॲसिस्टेड लिव्हिंग म्हणतात, ती जी पैसे देऊन राहण्याची व्यवस्था केलेली आहे, तिथे ते सुखाने राहत आहेत.
परंतु आमचं असं म्हणणं आहे आणि शेवटी गव्हर्नमेंटचं सुद्धा असं म्हणणं आहे की जे नवीन डेव्हलपर्स आहेत ते खूप मोठे ॲडव्हर्टिजमेंट देत असतात, ज्याच्यामध्ये क्लब्स असतात, 5 स्टार पद्धतीच्या सोयी वगैरे असं झगझगीत जग निर्माण करतात. तर Swimming आम्ही pool, त्यांना amenities, आम्ही बरंच त्यांना काही हेच असतं. म्हणतो की याच्यापेक्षा तुम्ही ज्याला आपण म्हणतो की मोठ्या प्रकारचे गृह प्रकल्प असतात, तिथे बऱ्याच वेळेला ज्येष्ठांना सुद्धा तिथे राहावंसं वाटतं त्यांच्या मुलाबरोबर. तर परंतु त्यांना त्यांची स्पेस हवी असते, हो. स्वतःचं त्यांना स्वातंत्र्य हवं असतं, डिग्निटी हवी असते, रिस्पेक्ट हवं असतं. त्यांना मुलांवर परावलंबित्व नको असतं आणि मुलांना पण असं वाटतं की आमचे आई वडील वगैरे जे आहेत ते आमच्या जवळ राहावे. ऐन वेळेला जर आजारी पडले किंवा काही झाले तर आम्ही इमिजिएटली त्यांच्याबरोबर उपलब्ध असावं. ही जी समाजाची जडणघडण आहे किंवा समाजाची गरज आहे, तसं मी सांगितलं डेमोग्राफी ही खूप वाढते. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या नवीन संकल्पना घेऊन गृहरचना जर डेव्हलपर्सनी केली तर खूप बरं होईल. काही मी बघितले डेव्हलपर्स आहेत त्यांनी ह्या प्रकारे केलेलं आहे, परंतु याचे खूपच कमी आहेत. ज्याला असिस्टेड लिव्हिंग म्हणतात. खूप चांगले चांगले आर्किटेक्ट्स आहेत ज्यांच्याकडे ह्या प्रकारचे प्लॅन्स रेडी आहेत. त्यामुळे रेरा आहे, रिअल इस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी, जी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची आहे. त्यांना मी असं सजेस्ट करेन की तुम्ही सुद्धा ह्याबाबत काळजी घ्या. आपलं जे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे किंवा आपल्या मुंबई महानगरपालिका आहेत किंवा आपल्या जेवढ्या प्लॅनिंग अथॉरिटीज आहेत त्यांनी DPDCR आहेत, त्याच्यामध्ये जर ज्येष्ठांसाठी असिस्टेड लिव्हिंग करायसाठी जर काही वेगळे FSI किंवा त्यांना सवलती दिल्या, फॅसिलिटीज दिल्या डेव्हलपरना, तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतील. आणि ह्याच्यामध्ये ज्या संस्था आहेत, बिल्डर्स असोसिएशन आहेत, त्यांनी ह्याच्यामध्ये खूप लक्ष टाकलं पाहिजे. ॲडव्हर्टिजमेंट करताना जर त्यांनी सांगितलं की ज्येष्ठांसाठी सुद्धा आम्ही त्या सोसायटीमध्ये असिस्टेड लिव्हिंग करणार अच्छा. आहोत, डे केअर सेंटर करणार आहोत, तिकडे छोटंसं वा. क्लिनिक असणार आहे, आम्ही ॲम्ब्युलन्सची सोय करणार आहोत, तर मला असं वाटतं लांब लांब होणारे जे मोठे मोठे प्रकल्प आहेत तर लोक घाबरतात की तिकडे हॉस्पिटल जवळ आहे की नाही, खरंय. तिथे आम्हाला इमिजिएटली इमर्जन्सी लागली तर तुम्ही ॲम्ब्युलन्स ठेवणार का. तर मोठे मोठे जे प्रकल्प होतात तिचे 200, 300, 100, तिकडे मला असं वाटतं अशा प्रकारची जर गृहरचना असली तर त्यांच्या फ्लॅटचा सेलही भरपूर होईल आणि ज्येष्ठ नागरिक आणखीन मुलं, तरुण हे इन्क्लुझिव्ह सोसायटीमध्ये राहू शकतील. नक्कीच. म्हणजे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रत्येक वयाचा विचार होणं हे आवश्यक आहे असं म्हणता येईल. आणि त्याही बाबतीमध्ये काही शंका असेल तर मॅडमची संस्था त्याविषयी मार्गदर्शन करते. मॅडम स्वतः याविषयी प्रयत्नशील आहेत. वेबसाईटच्या माध्यमातून, स्क्रीनवर तुम्हाला वेबसाईट दिसेल, त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकता आणि आवश्यक ती मदत घेऊ शकता. मॅडम, तुम्ही वारंवार सांगत आहात ते म्हणजे सतर्क राहा, सजग राहा. अर्थात हे सगळ्या वयाच्या टप्प्यांना लागू आहे. पण आज जेव्हा आपण सतत नवीन काही शिकायचंय, नवीन काही करायचं असं म्हणताना आज आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि या मोबाईलच्या एका क्लिकवर सगळं काही साध्य आहे असं म्हणताना ज्येष्ठ सुद्धा यात मागे नाहीयेत. बरोबर. मग या पार्श्वभूमीवर घडणारे सायबर गुन्हेगारी हा प्रश्न त्यांना सुद्धा सतावतोय. त्या बाबतीमध्ये काही मदत करता येणं शक्य असतं का? हो, नक्कीच. आताचं जे युग आहे आणि जास्ती करून ज्याला कोविड झालं त्यानंतर डिजिटलायझेशन हे खूप रॅपिडली प्रोग्रेस झालेलं आहे आणि केंद्र शासनसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त व्यवहार आहेत ते डिजिटली करा असं नेहमी एनकरेज करत असतं आणि ज्येष्ठांनाही पण ते बरं पडतं. परंतु डिजिटलायझेशन म्हणजे काय? तंत्रज्ञान, संगणकाचं तंत्रज्ञान आहे. ज्येष्ठांना सुद्धा ह्या बाबतीमध्ये खूप काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे की ज्याला सायबर फ्रॉड्स किंवा सायबर क्राईम्स आहेत हे खूप वाढलेले आहेत. ऑनलाईन स्कॅम्स होतात आहे आणि त्यांची जी सगळी संपत्ती आहे ती एका क्लिकमध्ये निघून जाते. डिजिटल अरेस्ट आपण पुष्कळ बघितलेले जे सगळ्यांबरोबरच भीतीदायक आहे. परंतु विशेषतः काही Seniors क्षणामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी चुकून पासवर्ड दिलेला आहे, स्वतःच्या बँकेचा PIN नंबर शेअर केलेला आहे, स्वतःच्या बँक अकाउंट नंबर दिलेला आहे आणि ती समोरची जी व्यक्ती असते ती फ्रॉड्युलंट आहे, हा फ्रॉड आहे हे त्यांना कळत नाही आणि ते बिचारे सहजपणे सगळे डिटेल्स देत असतात. अशा आकर्षक स्कॅमस्टर्स जे असतात ते पडद्याच्या पाठी तुमच्या खिशातले पैसे किंवा बँकेतले सगळं शिल्लक एका क्लिकमध्ये काढू शकतात आणि हे असं झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. आम्ही पण ठिकठिकाणी कार्यशाळा घेत असतो डिजिटल लिटरसीच्या. तर सायबर गुन्हेगारी ज्येष्ठांच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आम्ही ठिकठिकाणी वर्कशॉप्स घेतो ह्या बाबतीमध्ये.
शाळांमध्ये डिजिटल लिटरसीचे, अगदी गावखेड्यामध्ये जाऊन सुद्धा हल्ली प्रत्येक गावातल्या माणसाकडे सुद्धा मोबाईल आहे मॅडम. आणि ते चुकून काहीतरी क्लिक करतात आणि त्यांचे पैसे निघून जातात. त्यामुळे आमचे हाच प्रयत्न राहतो की आम्ही मुलांना सुद्धा, जे आम्ही यंगस्टर्स बरोबर घेतो, तर त्यांना सांगतो की ज्याला आपण आंतरपिढी स्नेहबंध म्हणतो, इंटर जनरेशनल बॉन्डिंग, तर त्या मुलांना सांगतो तुम्ही घरातल्या आजी आजोबांना मोबाईल शिकवा किंवा त्यांना एक्झॅक्टली सांगा की काय वेबसाईट बघू नये, काय क्लिक करावं, कुठल्या ह्याला लिंकला आपण बळी पडू नये. तर त्यामुळे खूप महत्वाचं आहे की ज्येष्ठांनी त्या मुद्द्याकडे फ्रॉडपासून दूर झालं पाहिजे. आपल्याला एक व्हिडिओ दिसतोय, त्यात काही शपथविधी सुरू आहे, नेमकं काय आहे मॅडम? आम्ही आंतरपिढी स्नेहबंध आंतरपिढी स्नेहबंध. त्यामुळे आजी आजोबा किंवा ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मुलं 8वी 9वी ते कॉलेजपर्यंतचे विद्यार्थी आहेत, त्यांच्याबरोबर साधारण 3 ते 4 तास वेगवेगळे वर्कशॉप्स घेतो, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना केंद्र शासनाने सांगितलेलं आहे की आजपासूनच आपण ह्यांना शपथ घेतल्यानंतर की मी ज्येष्ठ नागरिकांशी कसं एकनिष्ठ राहीन, मी ज्येष्ठ झालं, कारण तेही ज्येष्ठ होणार आहेत आज ना उद्या, तर ते एक शपथ घेतात. निदान त्यांच्या कानावर तरी जातं ज्येष्ठ नागरिक काय, त्यांच्यासाठी शपथ घेणार, मी त्यांना मदत करणार. आणि असं करून आपण आंतरपिढी स्नेहबंध आहे ते वाढवतो. आणि हे आता मला ही जी शाळा दिसते ती वेंगुर्ल्यातली वेतोरा, इकडची ग्रामीण शाळा आहे, तिकडच्या मुलांनी ती शपथ घेतली होती. त्याच्या अगोदर नंदुरबार जो जिल्हा होता, जो ट्रायबल जिल्हा म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे, तिथे सुद्धा जाऊन आम्ही ते वर्कशॉप ज्येष्ठांबरोबर घेतलं. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की गरीब असो, श्रीमंत असो, कोस्टल ठिकाणी राहणारा असो, ट्रायबल ठिकाणी ज्याला आपण आदिवासी जिल्हे असो, दुर्गम भाग असो, सगळीकडे आपण पोचलं पाहिजे. सगळीकडे एकटे नागरिक राहतात, सगळीकडे प्रतारणा होते. शहरात तर होतेच होते, परंतु गावखेड्यामध्ये होते. त्यामुळे आपण सतर्क राहून त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, म्हणजे असं दिलं पाहिजे. नक्कीच मॅडम, वाढदिवसाला मिठाई वाटूया किंवा वेगवेगळ्या संघांमध्ये जाऊन भेटी देऊया, असं जेव्हा जुजबी कार्य केलं जातं तेव्हा थोडंसं थांबूया. आणि मॅडम जसं जनजागृतीपर प्रचार प्रसार करत आहेत, अशा पद्धतीची व्याख्यानं म्हणा, अशा पद्धतीचे माहितीपर कार्यक्रम म्हणा, किंवा वेगवेगळ्या पातळींवरती कायद्याच्या माध्यमातून त्यांच्यासाठी कशा पद्धतीने सजगता आहे, सायबर सुरक्षितता कशी आहे, या मुद्द्यांविषयीची व्याख्यानं किंवा आपण स्वतःहून जाऊन त्यातले तज्ज्ञ सुद्धा मदत करणं, ह्या गोष्टी शक्य आहेत. आज मदतीची व्याख्या ही आपण कृतिशीलतेमधनं बदलू शकतो, असं काहीसा विचार करता येतो. आता ते म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे असं की सतत ज्येष्ठ नागरिकांविषयी बोलताना त्यांचं आरोग्य हा कळीचा मुद्दा असतो. आरोग्य जपण्याच्या बाबतीमध्ये सतर्कता आणि सजगता कशी राखावी, हा तुम्ही खूपच महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. कारण डेमोग्राफी आपण ज्याला म्हणतो, वृद्धांची लोकसंख्या वाढत आहे. ह्याचा अर्थ काय, ज्याला 60-70 झाल्यानंतर हळूहळू एक लक्षात येतं डिमेन्शिया, ज्याला स्मृतिभ्रंश हा जो रोग आहे तो वाढतो. त्यानंतर अल्झायमर म्हणजे विसरभोळेपणा इतक्या प्रमाणात की जेवलं की नाही जेवलं ही लक्षात राहत नाही. आणि नंतर अर्थात पार्किन्सन डिसिजेस वगैरे जे वयोमानाने होणारे डिसिजेस आहेत, हे लाखोच्या प्रमाणामध्ये याचं प्रमाण वाढत आहे आणि त्याच्यामुळे त्यांची प्रतारणा जास्ती होते. तर त्यांनी स्वतःचं मानसिक आरोग्य कसं राखावं, डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी, झालाच असेल तर तो मॅनेज कसा करायचा, डिमेन्शिया मॅनेजमेंट, ह्याचे आम्ही वर्कशॉप्स घेतो. आणि त्याच्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती आहे ते त्याच्यावर बोलतात. अल्झायमर हा भयानक आजार आहे आणि तो सिरियसनेस आहे, म्हणजे स्मृतिभ्रंश इतक्या मोठ्या प्रमाणात होतो की ते स्वतःचे नातलग विसरतात, स्वतःचं नाव विसरतात, हरवले जातात, कुठेतरी नंतर सापडतात. तर त्यांची कशी काळजी घ्यावी, त्यांच्याकडे कसं आयडेंटिटी कार्ड द्यावं, त्यांचं थोडंसं नाव लिहावं, त्यांची काळजी घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवट म्हणजे पोषण. आज लाईफस्टाईल डिसिजेस खूप वाढत आहेत कारण योग्य आहार ह्याच्याशी त्याचा संबंध आहे. त्यामुळे ती पण जनजागृती आम्ही करतो. नक्कीच, खरं म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे मॅडम, पण घड्याळ जे काय ते खुणावत आहे, आपल्याला आज इथं थांबणं आवश्यक आहे. पण एक महत्त्वाचा मुद्दा जो मॅडमशी बोलण्यावर डिस्कशनमध्ये आला तो पटकन सांगते मॅम, तो म्हणजे असा आहे, याच टप्प्यावरती काही जेव्हा संपत्तीच्या डोनेशनविषयी, दानाविषयी आपण बोलतो तेव्हा देहदानाच्या सुद्धा विविध संकल्पना आहेत. त्याबाबत सुद्धा आपल्या वारसा हक्कांना स्पष्टता ज्येष्ठांनी देणं आवश्यक आहे. ज्येष्ठ हे आयुष्यातलं सुवर्ण क्षण अनुभवत असतात आणि त्यांच्या बरोबरीने आपण सुद्धा त्या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार असतो. आणि हे म्हणत असताना हा सुवर्ण कालावधी
दोही बाजूंनी आनंददायी होणं हे सुद्धा दोघांच्याही हातात आहे. टाळी एका हाताने वाजत नाही हे नक्की असलं तरी दोन्ही हातांनी आनंद लुटूया आणि तो समाजामध्ये पसरवूया या दृष्टिकोनातनं दोघांनीही सहभागी होणं आणि कृतिशील असणं, सकारात्मकतेने एकमेकांशी भावबंध जपणं हे मोलाचं आहे. मॅडम, तुम्ही आलात. खरं म्हणजे तुमचा अतिशय व्यस्त दिनक्रम असतो, पण प्रचार आणि प्रसाराची धुरा जी आहे ती तुम्ही सतत वाहिलेली आहे. त्या अनुषंगाने आज वेळात वेळ काढून आलात. मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मी पण आभारी आहे तुमचे. धन्यवाद मॅम. नमस्कार.